नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा कलाकार आणि प्रेक्षकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पूर्णाजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे स्टार प्रवाहाच्या या मालिकेत मोठी पोकळी निर्माण झाली. अगदी काल परवाच्या एपिसोडपर्यंत त्यांची भूमिका मालिकेत पाहायला मिळत होती. कोर्ट केस निकाल, त्यानंतर महासंगम एपिसोड अशा महत्त्वाच्या ट्रॅकमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. दहीहंडीच्या ट्रॅकमध्ये तर त्या अगदी उत्साही दिसत होत्या. नेमकं या ट्रॅकच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. कालच्या एपिसोडमध्ये अगदी उत्साही, सुंदर दिसणाऱ्या पूर्णाजी खऱ्या आयुष्यात अचानक कशी एक्झिट घेऊ शकतात, हा प्रश्न सर्वांनाच पडला. ठरलं तर मगच्या प्रेक्षकांना आणि टीमला ज्योती चांदेकर यांच्या निधनाचं दुःख तर आहेच, पण शिवाय त्यांच्या जागी नवीन पूर्णाजी म्हणून कोणाला घ्यायचं हा सुद्धा एक मोठा पेच निर्माण झाला. आता सोशल मीडियावर चाहते पूर्णाजीच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला घ्यावं यासाठी पर्याय सुचवत आहे. काहींनी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचं नाव सुचवलं आहे, तर काहींनी अभिनेत्री शमा देशपांडे यांना कास्ट करावे अशी विनंती केली. एकाने स्टार प्रवाहावरील शुभविवाह मालिकेतल्या आकाशच्या आजीला पूर्णाजी म्हणून घ्यावं असं सुचवलंय, तर काहींनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय पूर्णाजी कोणीच छान साकारू शकत नाही असं म्हणून दुःख व्यक्त केलं. त्यामुळे स्टार प्रवाह चॅनलवर ठरलं तर मग मालिकेची टीम पूर्णाजीच्या भूमिकेत कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करतील हे येणाऱ्या काळातच समजेल. या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास मधुभाऊंना